नमस्कार. मी ॲडव्होकेट स्मिता चोले केंद्रे. आज मकर संक्रांती. माझ्या सर्व मैत्रिणींना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा. मैत्रिणींनो, आपला देश हा अ, कृषीप्रधान देश आहे. त्यामुळे आपले सर्व सण हे शेतावर आधारित आहेत. जानेवारी आणि डिसेंबर महिना या महिन्यांमध्ये खूप सारे पीक शेतात आलेले असतात. जसं की बोरं, मटार, गाजर, हरभरा. तर पूर्वी शेतकरी काय करायचे, की त्यांच्या शेतात पिकलेलं सर्व पीक हे एकत्र मिक्स करून देवासमोर अर्पण करून देवाचे आभार मानायचे आणि आपल्याकडे जे आहे ते दुसऱ्यांना द्यायचे. ह्या शेतकऱ्यांचा त्यामागचा उद्देश होता. पण आज आपण बायका अगदी अ, अनुकरण ह्या गोष्टीचं असं करतो, की मार्केटमध्ये आदल्या दिवशी जाऊन जे ठेल्यावर ठेवलेलं असतं ते अगदी खराब झालेलं असतं. व्यापारी लोकं ते पूर्ण मिक्स करून आपल्याला 50 ते ₹80 पाव किलोच्या दरामध्ये देतात आणि आपण ते आणून देवाला दाखवतो आणि बायकांना पण ते देतो आणि बायका ते घरी गेल्यानंतर अ, पूर्ण खराब झालेलं असतं आणि दुसऱ्या दिवशी ते फक्त फेकून देण्यात येतं. तर मला असं म्हणायचं आहे, की आपण परंपराचं अनुकरण करावं, पण अगदी डोळे झाकून करण्यापेक्षा त्यामागचा उद्देश आपण लक्षात घ्यावा, की ह्या पिकां हे पिकं जर हिवाळ्यामध्ये येतात, तर आपण ते ताजे खावेत आणि जरी आपल्याला द्यायचे आहेत, तर आपण ते असं कोणी सांगितलं नाही, की मिक्स करूनच द्या. तुम्ही फक्त गाजर द्या, बोरं द्या, ताजे आणून द्या आणि देवाला पण तसंच द्या आणि पूर्ण दिवस उपवास करून करण्यापेक्षा हे गाजर, हिरवे मटार तुम्ही खा. ते खाण्यासाठी आपल्या हा सण साजरा करतो आणि आपण बायका मात्र दिवसभर उपाशी राहून हे सण साजरे करतो. तर मला असं वाटतं, की हे चुकीच्या पद्धतीने आपण आपल्या मुलांना अ, सांगण्यापेक्षा आपण ते त्याच्या मागचा उद्देश काय आहे, हे आपल्या पुढच्या पिढीला सांगावं. तीळ आणि गूळ ह्याच्यामध्ये स्निग्धता असते. तिळामध्ये स्निग्धता असते. गूळ हा उष्ण असतो. थंडीमध्ये आपण जर का ते खाल्लं, तर ते आपल्या शरीरासाठी खूप चांगलं असतं. तर ते खावं आणि बायकांनाही खायला द्यावं. हळदी-कुंकू करणे, वाण देणे इथपर्यंत ठीक आहे. पण आज आपण फक्त व्यापाऱ्यांचा फायदा करून देत आहेत आणि व्यापारी पण आपल्याला आपल्या फेस्टिवलच्या नावाखाली फक्त लुबाडत आहेत. तर फेस्टिवल करा, पण अगदी डोळे झाकून न करता त्याच्या मागचा उद्देश काय आहे, तेही आपण पुढील पिढीला व्यवस्थित सांगितलं पाहिजे. तर शेतकरी शेतामध्ये जे पिकवतो, ते तो सगळ्यांना देतो. तर ती इथे त्याच्या शेतातलं तो धन लुटतो सगळ्यांना. तर हे योग्य होतं. तर तसंच आपणही